नमस्कार. आवाज न्यूज लाईनच्या निवडणूक विशेष या कार्यक्रमामध्ये आज असं एक वेगळं वृत्त आपल्यापाशी आम्ही आणणार आहोत, ज्यामुळं पिंपरी चिंचवड परिसरात केवळ खळबळ माजून जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक सामान्य कार्यकर्ती असूनही पदाधिकाऱ्यांच्या शर्यतीमध्ये न धावता पण राष्ट्रवादी पक्षाचे कार्य खंबीरपणे करत असतानाच राष्ट्रवादी पक्षात नेमकं काय चाललंय याविषयीचा पोलखोल केला आहे. राष्ट्रवादीच्या भारती चव्हाण यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आणि संपूर्ण परिसरात अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी पक्ष ज्यानं गेल्या काही वर्षात पिंपरी चिंचवड शहराचा या परिसराचा पूर्ण कायापालट केला, प्रचंड अशी विकास कामं केली, किंबहुना या विकासाला जबाबदार आम्हीच असं ब्रीदवाक्य मिरवणारी राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी आहे तरी कशी, या संदर्भातला पोलखोल एका पत्रकार परिषदेत त्यांनी रोखठोकपणे केला आहे. या राष्ट्रवादी पक्षात नेमकं काय चाललंय, नेमकी काय वागणूक दिली जाते कार्यकर्त्यांना, नेमकं काय घडतंय विकास कामांच्या नावाखाली, या सगळ्याचा उहापोह या पत्रकार परिषदेत तेवढ्याच रोखठोकपणे भारती चव्हाण यांनी केला आहे. बघूयात त्या नेमकं काय म्हणाल्यात या पत्रकार परिषदेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महिला आरक्षणाकरता अक्षरशः जीवरान एकत्र केलं. एवढंच नव्हे तर महिलांना 33% आरक्षणही मिळवून दिलं. पण 33% आरक्षण महिलांना मिळवून देत असतानाच, शरद पवार यांच्या मनातल्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्वप्न साकार होत असतानाच, आत्ताच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय, काय घडतंय महिलांविषयी, महिलांचा अनादर कसा केला जातोय, स्त्रियांचा अवमान कसा केला जातोय, स्त्रियांचं चारित्र्य हनन कसं केलं जात आहे, या संदर्भातला प्रश्न उठवतानाच चारित्र्य केवळ स्त्रियांनाच असतं का, पुरुषांना नसतं का, असा खणखणीत प्रश्नसुद्धा भारती चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. त्याचवेळी विकास कामांच्या नावाखाली नेमका कुणाचा विकास साधला गेला याचाही पोलखोल त्यांनी रोखठोकपणे केला आहे. एवढंच नव्हे तर शरद पवार साहेब यांच्या मनामध्ये असलेली राष्ट्रवादी काँग्रेस त्याचं डॅमेज कंट्रोल करणं आता हाताच्या बाहेर गेलं आहे असंही त्यांनी छातीठोकपणे सांगितलं आहे. हा दावा करत असतानाच हे डॅमेज कधीही भरून निघणार नाही आणि आता तरी दादागिरी थांबवा असंही कुणाची नावं न घेता त्यांनी रोखठोकपणे सांगितलं आहे. नेमकं त्या कुणाला काय बोलल्यात पाहूयात त्यांच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये. मोठ्या साहेबांना महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांनी ही परिस्थिती वेळोवेळी वारंवार कानावर घातली. त्याच्यात काही पत्रकार सुद्धा आहेत आणि त्याच्यात सदिच्छा आहेत. माझ्या सुद्धा साहेबांशी बोलण्याच्या आणि साहेबांबद्दल असं म्हणण्याच्या किंवा साहेबांना भेटून पण मी जे काय आधी सांगितलंय ह्याच्यामध्ये माझ्या सुद्धा सदिच्छाच होत्या. सदिच्छेने सांगितलं होतं की कुणीतरी टार्गेट पोरगं जर वागत असेल तर त्याला सरळ करावं. ते झालं नाही आणि मी नाही, असंख्य लोकांनी साहेबांपर्यंत हा विषय घालवला, परंतु तरीही काही नाही झालं. ह्याचं आश्चर्य वाटलं, कारण आज सुद्धा आमची हिंमत साहेबांच्या विरोधात जाण्याची नाही, आजही नाही. साहेबांनी जर मला सांगितलं की आता डॅमेज करतो होऊ शकत नाही, याचा अर्थ म्हणजे पालिकेची सत्ता जाणार. मी काय म्हटलं की डॅमेज कंट्रोल हा एक ठराविक मर्यादेपर्यंत होऊ शकतो. जर एक्स्ट्रीम एंडला गोष्टी गेल्या तर तुम्ही कशा रिपेअर करणार? रिपेअर होईपर्यंतच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही रिपेअर करू शकता. कुणी माझ्यावर प्रेशराईज मला करू शकत नाही, कुणी दबाव टाकू शकत नाही. आणि मी सांगितलं माझी रोजीरोटी, माझं करिअर राजकारण नाही आहे, माझं पॅशन आहे. त्यामुळे मी काय करायचं ह्याची पूर्ण स्वातंत्र्य मला आहे. आज मला दुसऱ्या पक्षात आपण म्हणताय तसं जर जायचं असेल तर मी कधीही जाऊ शकते, एनी टाइम. मला कोणाच्या परवानगीची गरज नाही. काही पर्याय समोर दिसत नाही. हेल्पलेस परिस्थितीमध्ये मी सुद्धा आज आहे की मी ह्याच्यात काहीच करू शकत नाही पक्ष सुधारण्यासाठी किंवा नेत्यांची आणि दलालांच्या टेंडन्सीनी. माझं हे पण वाक्य तुम्ही जरूर छापा की पक्षाचे नेते हे स्वतः हे सगळं करत असतील असं मला नाही म्हणायचं. जे करतायत ते, परंतु ते चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना बळी पडून करतायत असं मला म्हणायचं. त्यामुळे त्यांचं डिसिजन चुकतोय, त्यांचं इम्प्लिमेंटेशन चुकतंय, ज्याचा परिणाम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा बळी जाण्यामध्ये होता. आणि तुम्हाला मी सांगितलं आम्ही तनमन धनाने पक्षासाठी मेलेलो कार्यकर्ते आहे आयुष्यभर, आणि चुकीचं होत असताना नाहीच सहन होणार आम्हाला. पक्षनेते मंगला कदम आणि यांच्या तालावर अजितदार असतात त्याचा ते अर्थ तुम्ही काढा, पण मला काय सांगायचं मी सांगितलंय की हे जे दलाल कोण आहे, सगळ्या कोण आहे, बगलवरचे कोण आहे, फुलावळी कोण आहे,
आहे ते सगळ्यांना माहिती आहे. परंतु मी हे पण उल्लेख केला की मुठभर लोकांच्यासाठी पक्ष दावणीला बांधतायत नेते. व्हेरी रॉंग. ताई, पण तुम्ही साहेबांचं थेट नाव घेतलं. बाकी शहराचं नेतृत्व करणारे नेते असं म्हणतायत वारंवार. शहराचे नेतृत्व करणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये तसं राज्य पातळीचे नेते म्हटलं तर अजित पवारच आहेत. मग तेच त्यांच्याबद्दलच बोलताय की नाही? हो किंवा नाही? हो किंवा नाही? हो किंवा नाही? तुम्ही छापलं तरी त्यांना कळेल ना कोण आहे. मला असं वाटतं हे शब्द वाचले तर त्यांनाही कळेल आणि तुम्हालाही कळेल आणि तुम्ही पत्रकार मंडळी खूप हुशार असतो. छापा तुम्ही हे माझं स्टेटमेंट छापा. समजा राष्ट्रवादीने हकालपट्टी केली तर तुमची आता त्याच्या आधी मी आता उठून राजीनामा दिली सांगते ना. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जे आता काही मंडळी गेली ती अशाच स्वभावाची होती. अशाच स्वभावाची होती. हे बघा, कोणी ऑफेन्सिव्ह असू शकतं, कोणी डिफेन्सिव्ह असू शकतं, परंतु म्हणणं एकच की कोणालाही मोठं होऊ दिलं नाही. मी फार स्पष्ट लिहिलंय. एकमेकाच्यात भांडणं लावणं, कोणाला मोठं होऊ न देणं, सगळ्यांना दाबून ठेवणं आणि सगळ्यांची ताकद स्वतः वापरणं, स्वतः कोणाला ताकद न देणं, सगळ्यांची ताकद स्वतःसाठी वापरणं, स्वतःच्या भौतिक सुखासाठी वापरणं, आर्थिक व्यवहारांसाठी. म्हणजे भाजपने यांना पक्षात घेऊन चूक केली असं म्हणायचं असे होते का? नाही, मी काय म्हटलं तुम्हाला, कोणी ऑफेन्सिव्ह असेल, कोणी डिफेन्सिव्ह असेल, परंतु माझा जो विचार प्रवाह मी आहे तेच विचार इतरांचे जे पक्षातले आमचे मंडळी गेले दुसरीकडे त्यांचेही हेच विचार होते. त्यांनाही ताकद दिली गेली नाही, त्यांची ताकद वापरली गेली. तुमच्या बाबतीत म्हणजे तेही तसेच त्याच पद्धत दादागिरी करणारेच होते पक्षामध्ये असताना? नाही, ते चांगले होते असं मी आता त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे. नाही, पण बोलावं तर लागेल ना शेवटी. ते तुम्ही निष्ठावान म्हणताय आज मी भाजपची वकिली कशाला करू आज? नाही, शेवटी आता सगळ्यांसाठी बोलताय तुम्ही, महिला म्हणून बोलताय. कारण की तिथे जाऊन ते जर गळचेपी करणार असतील, महिलांची अनादर करणार असतील, तर त्यांच्याबद्दलही बोललं पाहिजे ना. नाही, पण तो विषय वेगळा आहे, तो माझ्या आजच्या प्रेसचा विषय नाही. बरं, असं म्हणता येईल का मग तुम्हाला राष्ट्रवादीचे जे नेते आहेत अजित पवार, त्यांचं नेतृत्व तुम्हाला मान्य? मी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली 28 वर्ष काम करते. अजित पवारांच्या नेतृत्वात आजही पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम करते आहे. आजही मी राष्ट्रवादीची कार्यकर्ती आहे, राष्ट्रीय सरचिटणीस आहे, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते. अजित पवारांच्या नेतृत्वाबद्दल? पवार साहेबांच्या. अजित पवार पवार साहेबांच्या. पवार साहेब सोडून तुम्हाला कोणाचं? अजित पवार. पवार साहेब सोडून पवार साहेब एकच आहेत महाराष्ट्रात. पवार साहेब सोडून नाही, पवार साहेब सोडून तुम्हाला कोणाचंही नेतृत्व मान्य नाही? मी अजूनपर्यंत गेल्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये 28 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये मी एकच नेतृत्व मानलं, पवार साहेबांचं. अजून तरी मी दुसरं नेतृत्व मानलं नाही आणि पूर्ण निष्ठेने निस्वार्थपणाने मी त्यांच्यावर राहिले म्हणून मला आज दुःख होत आहे बाहेर पडताना. अगदी तुम्ही म्हणताय की अशा पद्धतीने त्या पक्षामध्ये गळचेपी होत होती किंवा ब्लॅकमेल केलं जायचं, तर तुम्ही पत्राचा उल्लेख करून त्या पक्षाला तर पुन्हा ब्लॅकमेल करताय असं नाही वाटत? मी काय लिहिलंय, इट इज सब्जेक्टिव्ह. कारण ह्यांची जी थेअरी आहे नेहमीची आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी पुन्हा थोडंसं 1 मिनिट ऐका जरा माझ्याकडून की त्यांची जी थेअरी आहे, हे बघा, माझं धाडस आहे, मी तुमच्यासमोर येऊन स्पष्ट बोलले की नाही, तसं सगळ्यांचं धाडस साहेब असत. आणि नेते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून मारतील, दलालांच्या, चमच्यांच्या, महिलांच्या, कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा मारतील माझ्यावर, ते मला मान्य नाही. तसं झालं तर मी पत्र पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देईल. सब्जेक्ट 2 त्यांनी विचार करायचा काय करायचं. आता तुम्हाला काय अपेक्षित? हा माझा इशारा समजा हवं तर. काय अपेक्षित काय आहे सगळं जे सांगून तुम्हाला अपेक्षित काय पक्ष श्रेष्ठींकडनं? काही नाही, मी आजही निस्वार्थीच आहे, आधी होते. तुमचं म्हणणं काय, या सगळ्यांना पक्षातून बाहेर काढलं पाहिजे, तुम्हालाच ठेवलं पाहिजे? आज पक्षामध्ये काय करायचं हे सांगण्यावेळी मोठी कार्यकर्ते मी नाही, नंबर 1. नंबर 2, मी उल्लेख केला की डॅमेज कंट्रोल कधी होतो, अप टू सम लिमिट. आज पिंपरी चिंचवड शहरासाठी तरी तो एक्स्ट्रीम झालेला आहे. आज डॅमेज कंट्रोल होऊ शकत नाही. पक्ष संघटना सुद्धा जी आहे ही पण डॅमेज कंट्रोलच्या बाहेर गेलेली आहे, ती कंट्रोल होऊ शकत नाही.
त्याचा परिणाम साहेब आपल्याला महाराष्ट्र सत्ता जाताना नाही दिसला का, की आज महाराष्ट्रामध्ये आज आम्ही मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघत होतो राष्ट्रवादी पक्ष, आज त्या स्वप्नावर पाणी सोडायला लागले ना. हे कोणामुळे हा विचार करण्याची वेळ आहे. साहेब ते मोदी लाटेमुळे झालंय ना. नाही, सत्ता बरोबर हे मोदी लाटेमुळे झालेलं हे आहे. बघा साहेब, अजित पवारमुळे नाही झालेलं हे बघा माझं म्हणणं असं आहे की जर जेव्हा तुम्हाला पदं मिळतात, ह्या पदाचा जर सदुपयोग केला तर एक पंतप्रधान काय करू शकतो हे मोदींनी दाखवले. वाट लावली सगळ्यांनी मोदींनी काय केलं नाही, मी एक पंतप्रधान ह्या पदाचा किती वाट मला असं नाही, एक मिनिट, मला असं म्हणायचं आहे की एखादा पद मिळालं तर त्या पदाचा सदुपयोग करून जनतेसाठी, कार्यकर्त्यांसाठी, पक्षासाठी व्हॉटेवर इनपुट्स मिळतील ते घ्यायला पाहिजे. दुरुपयोग जर केला तर आज जे परिणाम दिसले हे दिसतात. हा दुरुपयोग झाल्यामुळे आजचा परिणामी महाराष्ट्राची सत्ता गेलेली आहे. या सगळ्यामुळे महापालिकेची सत्ता राष्ट्रवादीतनं जाईल असं तुमचं या मतापर्यंत तुम्ही आलेलं आहात? जाईल असं मला वाटतं. राष्ट्रवादीची कार्यकर्ता सत्ता जावी का वाटतं? जाईल असं मला वाटतं, त्याचं दुःख होतं मला. आता तुम्ही राष्ट्रवादीचा कोणताही प्रचार करणार नाही का करणार? आता मी राजीनामा देते का हे साहेब म्हणाले तसं माझी अकालपट्टी करतात त्याच्यावर नाही, तरी राष्ट्रवादीची पवारांशी एकनिष्ठ आहात. पवार साहेबांचे म्हणजे दुसऱ्या पक्षात जाणार आणि राष्ट्रवादीचा चांगला मी प्रचार काय म्हटलं करणार. तुम्हाला, कुठल्याही गोष्टीला मी ते पण उल्लेख केलाय साहेब की सहनशीलतेला मर्यादा असते. माझी देखील आणि अनेक कार्यकर्त्यांची सहनशीलता संपुष्टात आलेली आहे. आम्ही आजपर्यंतचं आयुष्य यांना दिलं, पण ह्याच्या पुढचं आयुष्य पण यांच्या नावावर करायला कोण आहे? पवार साहेबांनी साथ घेतली तर परत या. कारण मी काय म्हटलं, साहेबांनी ह्याच्यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी होती. डॅमेज कंट्रोल यापूर्वीच थांबवायला पाहिजे होतं, तर आमच्यासारखे कार्यकर्त्यांना कुठेतरी आशा निर्माण झाली असती की काहीतरी बदल होईल. परंतु पवार साहेबांच्याच हे हाताच्या बाहेर असेल असं वाटतं. काहीही फरक नाही. डे बाय डे अधोगती सुरूच आहे. आज पक्षांमध्ये गळती चालूच आहे. फक्त ह्या कार्यपद्धतीला कंटाळून लोक पक्षाच्या बाहेर पडत आहेत. आक्षेप मी आत्ता जे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले, हे आक्षेप म्हणण्यापेक्षा माझ्या मनातली खतखत व्यक्त केली, जी मी अनुभवली. आणि माझ्यासारख्या एका निस्वार्थी कार्यकर्तीच्या मनातली तगमग मी तुम्हाला सांगितली. ही मी प्रातिनिधिक सांगितली. अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये हेच विचार आहेत, हीच तगमग आहे, जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. काहीजणं बोलतात, काहीजणं बोलत नाहीत. आणि आपण जे पुराव्यांचं बोललात तसं मी कुणावरही डायरेक्ट आरोप केलेले नाही आहेत. त्यामुळे पुरावे जेव्हा मला द्यायचे असतील त्यावेळेस मी डायरेक्ट आरोप करून देईन. पण काय होतंय राष्ट्रवादीमध्ये नेमकं? पक्ष संघटना पायदळीत उडवली जाते आहे. पक्ष कार्यकर्त्यांना गाडलं जातं आहे. पक्ष कार्यकर्त्यांची किंमतच पक्षात राहिलेली नाही, शून्य झाली आहे. विश्वास नाही, निष्ठा नाही. पक्ष कार्यकर्त्यांनी जायचं कुठे? आज जे म्हणाल तुम्ही पक्ष कार्यकर्ते आहेत, नाही. आज जे आहेत हे दलाल आहेत. दलालांनी राष्ट्रवादी पक्षाची बदनामी केली, राष्ट्रवादी पक्षाचं वाटोळं केलं असं माझा दावा आहे. पण महिलांचा अनादर होतो असंही तुम्ही म्हणालात. काय नेमकं कशी त्यांना वागणूक दिली जाते? महिलांची मानहानी करणं, चारित्र्याबद्दल बोलणं. म्हणून मी एक प्रश्न विचारला की चारित्र्य हे फक्त स्त्रियांनाच आहे का? पुरुषांना चारित्र्य नाही? आणि जे चारित्र्याबद्दल बोलतात त्यांनी स्वतःचं चारित्र्य तपासून बघावं. मी सांगितलं यांच्या चारित्र्याबद्दल जर बोलायला लागलं तर अनेक प्रेस कॉन्फरन्स कमी पडतील. अशा लोकांना काय अधिकार आहे एखाद्या स्त्रीच्या चारित्र्याबद्दल बोलून मानहानी करण्याचं? आणि पक्ष कार्यकर्त्यासुद्धा महिला ज्या आहेत ह्या स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून पक्षाच्या कामासाठी बाहेर येतात, मानहानी करून घेण्यासाठी नाही. बरं, ही मानहानी कोणामुळे? तर त्यांच्या पिल्लावळींमुळे, दलालांमुळे, चमच्यांमुळे. अशा चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांचं ऐकून पक्ष कार्यकर्त्यांवर अन्याय करणारा नेतासुद्धा तेवढाच जबाबदार आहे, तेवढाच चुकीचा आहे असं मला म्हणायचं. पण तुम्ही म्हणताय हे सगळं होत असताना हे सगळं तुम्हाला दिसतंय, मात्र पवार साहेबांना दिसत नाही. हां, पवार साहेब ही एकच आशा आहे आमची की जिथे काही चुकीचं होत असेल महाराष्ट्रामध्ये, पक्षामध्येच नव्हे पक्षाच्या बाहेरसुद्धा पवार साहेबांनी ते सतत दुरुस्त करत आलेले आहेत. मग ही दुरुस्ती पवार साहेबांनी का नाही केली असा प्रश्न माझ्यातला कार्यकर्ता विचारतो. त्याचं उत्तर मिळत नाही. अगदी का गप्प होता इतके दिवस तुम्ही आणि आता पुढची भूमिका काय? मी सांगितलं, मला असं वाटलं की साहेब याच्यात लक्ष घालतील. अनेक लोकांकडनं साहेबांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अनेक वेळा गेलेल्या आहेत.
काही पत्रकारांनी, काही मीडियाच्या प्रतिनिधींनी सुद्धा साहेबांच्या कानावर ही वस्तुस्थिती घातलेली आहे. अशा वेळेस अपेक्षित होतं की काहीतरी सुधारणा होईल, काहीतरी चेंज होईल. आणि आपल्याला माहिती आहे, आपण माझ्यापेक्षा जाणकार आहात, अनेक वेळा साहेबांनी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न देखील केलेला आपल्याला माहिती आहे. अनेक गोष्टी मीडियासमोर व्यासपीठावरच्या बाहेरच्या आलेल्या आहेत. दुरुस्ती करण्याची वेळ पण, दुरुस्ती करण्याची संधीसुद्धा दिलेली होती पवार साहेबांनी, पण बदल होत नाही. तुम्ही पुन्हा एकाचं नाव घेतलं नाही, मात्र पवार साहेबांनंतर ही सगळीच्या सगळी फळी यासाठी जबाबदार आहे. सगळ्या फळीबद्दल सुद्धा नाही मी बोलले. आज पवार साहेबांच्या नंतर कोण राष्ट्रवादी पक्ष चालवत आहे, कोण पिंपरी चिंचवड शहराचं स्थानिक नेतृत्व करत आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे पवार साहेबांच्या महिला धोरणाचा सगळीकडे गौरव होतो, मात्र राष्ट्रवादीमध्येच महिलाच्या बाबतीत. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पवार साहेबांचं जे धोरण आहे महिलांच्या बाबतीतलं, ह्याला काळं फासलं जातं आहे राष्ट्रवादीच्याच नेत्यांमुळे. अर्थातच काय पुढची भूमिका असणार, तुम्ही पक्ष बदलणार याच पक्षामध्ये राहणार? आज तरी मी राष्ट्रवादी पक्षाची कार्यकर्ती आहे, उद्याचं मला माहीत नाही. हे सगळं सांगत असताना तुम्हाला बरं वाटतं? काय नाही, बरं नाही वाटत आहे. मला खूप दुःख होतं आहे, प्रचंड दुःख होतं आहे. कारण तुम्ही समजू शकता की 28 वर्षे एकनिष्ठेने पवार साहेबांच्या बरोबर राहिल्यानंतर आज मला जे एक अपेक्षित मी केलेलं असेल किंवा अपेक्षा न करतासुद्धा माझं एक मूल्यमापन करून पक्षाने मला जेवढं द्यायला पाहिजे होतं तेवढं स्थानिक नेतृत्वाच्या अडथळ्यामुळे मला मिळालेलं नाही. अगदी एका पत्राचा उल्लेख केला, मजकूर तुम्ही सांगणारच नाही आहेत, परंतु संदर्भ तरी सांगा. मी उल्लेख केलेलं पत्र ही खूप खाजगी बाब आहे, पण मी तुम्हाला असं सांगितलं की त्यांची जी एक मोडस ऑपरेंडी आहे, जी एक थेअरी आहे की त्यांनी काही बोलायचं नसेल त्यांना तर ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवतात. मला असं वाटतं माझ्या आजच्या प्रेसला उत्तर देताना नेते एक मिनिट नेते समोर येतील असं मला वाटत नाही. ते त्यांच्या बगलबच्च्यांना, दलालांना, पिल्लावळींना उत्तर द्यायला सांगतील. मला त्यांच्याकडनं उत्तर नको आहे. मला नेत्यांनी उत्तर दिलं तर मला ते मान्य आहे. याच बाबत विचारायचं, पत्र जर फुटलं तर नेत्यांना तोंड सुद्धा बाहेर काढता येणार नाही असं तुम्ही म्हणाला? असं मी म्हणाले. म्हणजे काय? असं मी म्हणाले, परंतु ती वेळ तशी आली तर त्यांनी जर माझ्यावर निशाणा जर त्यांच्या दलालांच्या मार्फत करवला तर त्याचं उत्तर मी पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देईल. पत्र फुटलं तर काय होईल, काय सांगा? मी सांगितलं ना, पिंपरी चिंचवड शहरामध्ये फिरणं मुश्किल होईल. फक्त या स्थानिक नेत्यांना किंवा राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांना? स्थानिक नेतृत्वाला. तुम्ही अतिशय गंभीर आरोप करताय, मात्र कुठला संदर्भ देत नाही किंवा थेट नाव घेत नाही. संदर्भ ज्याला समजतोय त्याला समजतोय, तुम्हालाही समजतोय. निवडणुकीच्या तोंडावर हा पब्लिसिटी स्टंट आहे. निवडणुकीच्या वेळे ही निवडणुकीची वेळ जी आहे ही योग्य वेळ आहे. हा पब्लिसिटी स्टंट नाही, कारण पूर्ण शहराला माहिती आहे मी कधी यापूर्वी देखील पब्लिसिटी स्टंट केलेला नाही. कधीही शहरामध्ये माझं फ्लेक्स लागलेला तुम्ही फार क्वचित बघितले असतील. पब्लिसिटी स्टंट करायला माझ्याकडे खूप विषय आहेत, ह्या विषयाची गरज नाही. अगदी काय सांगाल, निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि अशा ज्या पक्षाचं तुम्ही जे सगळं वर्णन सांगताय, तुमच्या सगळ्या वर्णनातून आता कोणी मतदान तर करणारच नाही आहे, तुमची तीच इच्छा आहे अशा पक्षाला? हा, ज्याचा त्याचा प्रश्न आहे, माझी इच्छाच नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणाला मतदान करायचं. फक्त सुज्ञ मतदारांना माझी एकच विनंती असेल की आपण मतदान करताना तो उमेदवाराबद्दल पूर्ण माहिती घेऊन, पूर्ण शहानिशा करून, त्याची सोशल कामामधली त्याची इंटिग्रिटी बघून मतदान करावं. कारण तुम्हाला नगरसेवक पाहिजे आहे, नगर मालक नको आहे. आता पक्षाकडून काय अपेक्षा आहे, काय व्हायला हवं? पक्षाकडून काहीच अपेक्षा नाही. यापूर्वी देखील मी निस्वार्थीपणाने काम केलेलं आहे, यानंतर देखील निस्वार्थीपणाने कुठेही असेल तिथं निस्वार्थीपणानेच असेल. पक्षामध्ये काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचं जे उत्तर येईल त्याच्यावर मी माझं उत्तर देईल. प्रेसमध्ये बोलताना तुम्ही मोदी साहेबांच्या विचारांना एक प्रकारे मान्यता. मी मोदी साहेबांबद्दल नाही म्हणाले. एक पंतप्रधान काय करू शकतो ते चांगलं का वाईट हे देखील मी नाही बोलले. नाही, एक मिनिट, ते चांगलं का वाईट हे देखील मी नाही बोलले. पण एक पंतप्रधान म्हणण्यापेक्षा मला असं सूचित करायचं होतं की हातात एखाद्याला जर पद मिळालं तर ह्या पदाचा सदुपयोग करावा की दुरुपयोग करावा हे ज्याच्या व्यक्तीवर अवलंबून असतं. सदुपयोग केलं तर त्याचे परिणाम चांगले दिसतात, दुरुपयोग झाला तर आज राष्ट्रवादी जे दिसतं आहे, पक्षामधल्या जे चाललेली जी मोडकळीस आलेली राष्ट्रवादी दिसते आहे, दुरुपयोग झाला पदांचा तर असा होऊ शकतं, असं होऊ शकतं असं मला म्हणायचं. पंतप्रधानांकडनं जर ऑफर आली त्यांच्या पक्षातून
तर त्यांच्या चांगल्या पक्षामध्ये तुम्ही जाल? त्यावेळेस विचार करू. निवडणुकीच्या ऐन तोंडावर हे प्रश्न समोर का आले याचं उत्तर देताना सुद्धा गेली अनेक महिने हे सगळं सहन करत राहिले आणि सहनशक्ती संपल्यामुळं मी स्वतः काय किंवा माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते काय यांची खतखत या पत्रकार परिषदेच्या रूपानं मी समोर मांडली आहे, एवढंच त्यांनी विनम्रपणे सांगितलं आहे. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातला हा पोलखोल या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आला आहे. महापालिकेची निवडणूक आता समोर येऊन उभी ठाकली आहे. पक्षांतराचे खेळ आपल्या समोर घडतायत, पण ते का घडतायत, कुणामुळे घडतायत, कशासाठी घडतायत, या सगळ्याचं चित्र आपल्या समोर हळूहळू स्पष्ट होत चाललं आहे. त्यामुळं आता मतदान नेमकं कुणाला करायचं याचा निर्णय आपणच घ्यायचा आहे. निवडणूक विशेष अशा असंख्य बातम्या वेगवेगळ्या पक्षांच्या, वेगवेगळ्या उमेदवारांच्या आणि मतदारांच्या अपेक्षांच्या सुद्धा आम्ही थेट आपल्यापर्यंत आणून पोहोचवणार आहोत. पाहत राहा आवाज न्यूज लाईन. पुन्हा भेटूया आमच्या या विशेष कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. वंदे मातरम.